सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मधील जे की पुणे शहरचा जो काय फायनल कट ऑफ आहे, तो फायनल कट ऑफ म्हणजे फायनल निकालच म्हणा, थोडक्यात फिजिकल प्लस लेखी मिळून प्रत्येक कास्टचा प्रत्येक समांतर आरक्षणानुसार जे काही अदर रिझर्वेशन वगैरे सगळं पकडून सगळेच्या सगळे निकाल हे लागलेले आहेत. काल लक्षात ठेवायचं. सो एकंदरीत सुरुवातीला पुणे शहरच्या पोलीस भरतीमध्ये ज्यांना ज्यांना वर्दी मिळाली, ज्यांना ज्यांना गुलाल लागला, त्या सर्व आदरणीय विद्यार्थी पालक असेल सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि त्याच पद्धतीनं अजून एक गोष्ट खूप महत्वाची की मुंबई लोहमार्गचा जो काही हे आले लेखीचा पेपरचे जे की मार्क आलेत ते सुद्धा ऑफिशियल आलेले आहेत, लेखीचे गुण. आणि त्यानंतर मग फायनल कट ऑफ लागणार प्रत्येक कास्टनुसार, प्रत्येक समांतर आरक्षणानुसार. सो एकंदरीत ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या होत्या की सर पुण्याचा निकाल लागलाय काय, तर 100% पुण्याचा निकाल लागलेला आहे. ऑफिशियल PDF सुद्धा आलेले आहेत, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून दिलेले आहेत. ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांचं परत एकदा सांगतोय की एक मात्र नक्की आहे की भरती पडायच्या अगोदर 3 महिन्यापासून तुमच्या सोबत होतो आणि आज तारीख तुमच्या सोबत आहे. सो एक 10 ते 12 तारखेच्या आतमध्ये हा पुणे शहरचा निकाल लागणार म्हणून सांगितलं होतं आणि दिनांक 6-7 तारखेला हा जो निकाल आहे तो ऑफिशियल लागलेला, लक्षात ठेवा. त्याच पद्धतीनं मुंबई लोहमार्गचा एक विषय आहे, तर लेखीचे जे काही गुणपत्रक आहे ते ऑफिशियल आलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकताय की आपल्याला किती मार्क आहेत आणि काय काय सगळ्या गोष्टी. जर तुम्हाला हे मार्गदर्शन हवं असेल मुंबई लोहमार्गसाठी की सर मला एवढे मार्क आहेत तर इन डिटेल्समध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती टाकू शकताय. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्यायचा आहे. तर एकंदरीत जो विषय आहे की पुणे शहरचा जो कट ऑफ आहे, तो कट ऑफ कुठेतरी 1-2 मार्कांनी जास्त लागलाय. म्हणजे 126 127 अशा पद्धतीने अपेक्षित होता, तो 129 मार्कांवरती. किंवा बाकीच्या काही कास्ट किंवा अदर रिझर्वेशन जे आहे, मी सांगितलं होतं की स्पोर्ट्सचे 116च्या पुढे सगळे राहतील. मग 110 वाल्यांना वाटत होते की सर होईल वगैरे, किंवा 98, 99, 100 म्हणजे एखाद्या जिल्ह्याचा कट ऑफ 2 अंकी लागला म्हणून ह्या जिल्ह्याचा कट ऑफ 2 अंकी लागू शकणार नाही, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्वाचे की कॉम्पिटिशन ही वेगळ्या पद्धतीने डिवायडेड झाल्यामुळे यावेळेचे कट ऑफ जे आहेत ते 2-3 मार्कांनी हे प्लस मायनस झालेले, लक्षात ठेवायचं. सो काही ठिकाणी ही जी तफावत आहे, त्रुटी किंवा जे काही फरक आहे, डिस्टन्स, तो मोठ्या प्रमाणात असलेला दिसून येतोय. सो एकंदरीत पुणे शहरचा ऑफिशियल कट ऑफ आलेला आहे. त्याच्यामध्ये जेवढे काही विद्यार्थी बसलेत त्या सर्वांचं अभिनंदन. आणि त्याच पद्धतीनं मुंबई लोहमार्गचा विषय सुद्धा मगाशी बोललेला आहे. तिसरी गोष्ट खूप महत्वाची, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटून बघून घ्यायचा आहे की आता ज्यांची निवड झाली त्यांना एक गोष्ट सांगतोय की तुम्हाला इथून पुढचं जर मार्गदर्शन हवं असेल, म्हणजे सर डॉक्युमेंट चेकिंग कधी होणार, त्याच पद्धतीने मेडिकल कधी होईल, जॉईनिंग कधी होणार आहे, ट्रेनिंगला कधी बोलवलं जातील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 10 दिवस 15 दिवस अगोदर हव्या असतील तर एक काम करावं लागते. आपला जो निकाल आहे तो 100% आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा की सर माझी निवड झाली, आणि मग तुम्हाला इथून पुढचं मार्गदर्शन आहे जेवढा वेळ मिळेल तेवढा तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. सो अतिशय महत्वाचा विषय आहे की ज्या ज्या मुलामुलींचं सिलेक्शन झालंय अशा मुलामुलींनी लवकर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा की सर माझी निवड झालेली आहे. सो त्याच पद्धतीने अतिशय महत्वाचं की CP मुंबईचा एक विषय, सर हॉल तिकीट अजूनपर्यंत आलेले नाहीयेत. 12 तारीख जरी दिली असली तरी हॉल तिकीट अजून यायला नाहीत. तर अतिशय महत्वाचा विषय की मुंबई शहरचं जे काही कट ऑफ आहे, मुलांचे खूप काही प्रश्न आहेत की सर कट ऑफ आहे. तर मुंबई शहरचा जो विषय आहे की कट ऑफ बद्दल खूप साऱ्या मुलींचे प्रश्न होते. परवाच्या एक व्हिडिओमध्ये मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता की डिपार्टमेंट काय करते. सगळ्यात महत्वाचं, आपण इथं बसून काय पण सांगू शकेन, पण याच्या आधी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की त्यांनी जे गडबड केलेली आहे या प्रोसेसला, म्हणजे एकाच प्रमाणात रेशो न घेणं किंवा काहीतरी म्हणजे उडवाडीची उत्तर देणं, त्या मेलचा विचार न करता डायरेक्टलीच कट ऑफ जाहीर केला. त्यानंतर लगेचच अर्ध्या तासात एक त्रुटी जी होती कट ऑफ मध्ये ती लगेच जाहीर केली आणि लगेच एका तासाभरात परीक्षेचं हॉल तिकीट पण टाकलेलं आहे. सो अशा पद्धतीने ही जी स्पीड लावण्याचं कारण काय, हा विषय आहे. आणि मग 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पाठवून बघू शकता तुम्ही, तुम्हाला सांगितलं होतं की डिपार्टमेंटची मनमानी कारभार जे काही कारभार आहे त्याच्यावरती मी बोललेलो होतो. आणि हे डिपार्टमेंट जास्त करून कट ऑफ बद्दल किंवा काही प्रॉब्लेम असेल तिकडे इग्नोर करणार आहे, कारण की तिथं पॉवर नसणार आहे. 4, 5, 10, 15 मुलं पॉवर नसणार आहे. त्यामुळं हा विषय जो आहे कट ऑफचा, मी पाठीमागे पण सांगितलेलं होतं आणि आजही सांगतोय की डिपार्टमेंट इथं आता स्पीड घेणार आहे. आणि हे जे हॉल तिकीट आहेत ते हॉल तिकीट आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत 8 तारखेपर्यंत हे हॉल तिकीट येऊन जाणार की तुमचा कोणत्या परिमंडळामध्ये, कोणत्या शाळामध्ये, कोणत्या कॉलेजमध्ये, कोणत्या खोलीमध्ये वगैरे वगैरे सगळ्या ज्या गोष्टी असतील ते तुम्हाला तिथे सीट नंबर नंतर कळायला चालू होतील. सो ऑफिशियल पुढची प्रोसेस चालू झालेली आहे. मी जी इन्फॉर्मेशन घेतली त्याच्यावरून सांगतोय की ऑफिशियल पुढची प्रोसेस चालू झालेली आहे आणि कुठेतरी 12 तारखेला पेपर होणार आहे. आणि दुसरी गोष्ट खूप महत्वाची की कट ऑफ बदलणार आहे का, अजून तरी डिपार्टमेंटनं ह्या गोष्टी डोक्यात घेतलेल्या नाहीत. हजारो मेल गेलेले आहेत, आपण सुद्धा मेल केलेत मोठ्या प्रमाणात, पण डिपार्टमेंटनं अजून सुद्धा कोणताही निर्णय घेतला नाहीये. यावेळीची पोलीस भरती मुंबईची जवळजवळ आवाज उठवणारी किंवा आक्षेपार्ह ही जी पोलीस भरती आहे ती ठरलेली आहे, लक्षात ठेवा. खूप साऱ्या मुलांमध्ये प्रश्न होते की सर असं आणि सर तसं वगैरे वगैरे. सो जे काय असेल, पण ज्या काही गोष्टी आहेत आत्ताच्या
की सर लेखीला किती वेळ आहे, 12 तारीख फिक्स आहे, हॉल तिकीट कधी येईल, तर मी याच्या आधी पण सांगितलं 7 तारखेच्या संध्याकाळपर्यंत किंवा 8 तारखेला हॉल तिकीट येऊन जाईल. आज उद्या हॉल तिकीट तुम्हाला दिसतील. पण कट ऑफ चेंज होणार का? तर कट ऑफ वरती अजून सुद्धा 1% सुद्धा डिपार्टमेंटनं विचार केलेला नाही आहे. जर त्यांच्या डोक्यात आलं किंवा एवढे सारे मेल आलेले आहेत, एवढा सारा समाजामध्ये आवाज उठलेला आहे, तर आपल्याला योग्य ती भूमिका घ्यावी लागेल. कारण की आपण वर्दीतले आहोत, त्यामुळे आपण न्याय देतोय म्हटल्यानंतर आपणच जर मनमानी केली तर कुठेतरी ते घातक होते, लक्षात ठेवायचं. आणि कुठेतरी कलम कायदे हे पायदळी तोडवण्याचा प्रयत्न ह्या डिपार्टमेंटकडून केला जाण्याचं दिसून येते, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा विषय होता की सीपी मुंबईचं काय होणार, कशा पद्धतीने होणार आहे. सो ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत क्लिअर केलेल्या आहेत. सो एकंदरीत तुम्हाला जर ह्या गोष्टी असतील, जसं मग सांगितलं पुणे कारागृहाबद्दल, पुणे शहरला ज्यांची निवड झाल्या त्यांनी व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. इथून पुढच्या सगळ्या गाड्यांना त्यांना 10 दिवस अगोदर भेटून जाईल. आणि त्याच पद्धतीने अतिशय महत्त्वाचं की मुंबई लोहमार्गचा विषय आहे, लेखीचे गुणपत्रक आहे ते आलेले आहेत, त्यांचं फायनल निकाल हा कधी लागेल, ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करतोय. त्याच पद्धतीनं सीपी मुंबईला आणि पुणे कारागृहाचा एक विषय आहे की सीपी मुंबईचं कॉन्स्टेबल आणि त्याच पद्धतीने प्रिझनचा जो काही विषय आहे त्याच्यावरती मुंबई स्पेशल आणि पुणे कारागृह स्पेशल महाराष्ट्रात सगळ्यात मोठी 15,000 प्लस प्रश्नसंच असलेली पीडीएफ आपण तयार केलेली आहे. 15,000 प्लस. ह्याच्यामध्ये आपण सगळेचे सगळे विषय घेतलेले आहेत, जसे की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिजनिंग असेल, जीकेजीएस असेल, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा स्पेशल असेल, तांत्रिक प्रश्न असतील, जुन्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून दिल्या त्या जिल्ह्याच्या, आणि त्याचबरोबर अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं समितीचा कल कसा वळलेला ह्याचा विचार करून वर्ग 2 वर्ग 3 लेवलचे जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आता जर परवाचा पुण्याचा जर पेपर बघितला तर एकदम लेंदी प्रश्न आणि कुठेतरी एमपीएससी ग्रुप सी कडे टर्न मारलेला पेपर तुम्हाला दिसून आलेला असेल, त्यामुळे मुलांना कमी मार्क पडलेत. सो अशा पद्धतीनं मुंबईचा जो परवा पेपर झाला लोहमार्गचा, जो आता लेखी आल्या, त्या लेखीला मुंबईच्या 48 प्रश्न पेपरला आपल्या पीडीएफ मधले आलेले होते, लक्षात ठेवा, मुंबई लोहमार्गच्या. सो आता विषय आहे मुंबई कॉन्स्टेबल, मुंबई प्रिझन आणि पुणे प्रिझनचा. सो ज्याला ज्याला पेपर द्यायचे त्यांनी एक काम करावं लागते. महाराष्ट्राची सगळ्यात मोठी आणि मुंबई स्पेशल पुणे स्पेशल 15,000 प्लस प्रश्नांची पीडीएफ आपण घेऊन आलो, ज्याच्यामध्ये 2100 प्लस पानांचा समावेश आहे, 2100 प्लस पानांचा समावेश आहे. शेवटच्या टप्प्यात आहोत. जेवढे इम्पॉर्टंट करता येईल तेवढे इम्पॉर्टंट करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा, तरच तुमचा निकाल तुमच्या बाजूने लागणार आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं, सर या पीडीएफचा रेट काय, तर 799 रुपयाची पीडीएफ तुम्हाला आज मिळते घर बसल्या फक्त आणि फक्त 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाच्या किमतीमध्ये तुम्हाला ही घर बसल्या पीडीएफ भेटणार आहे. जर 399 रुपये तुम्हाला वर्दी भेटणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा. सो शेवटच्या टप्प्यामध्ये काय करायचं, कसं करायचं आणि जिंकायचं कसं, हे सगळं त्या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे. सो पीडीएफ डोळ्याखालनं घालून घ्या पटापट. जेवढे काही इम्पॉर्टंट वाटते, ज्या सोप्या गोष्टी आहेत त्या सोप्या जरा साईडला ठेवा, ज्या अवघड वाटतात वर्ग 2 वर्ग 3 लेवलच्या तिकडे फोकस करा. सो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचं जे काय ते सगळ्याच्या सगळ्या याच्यामध्ये आपण पूर्ण केलेलं आहे. ज्याला ज्याला पीडीएफ हवे असेल त्यांनी वेळ न घालवता या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा. तुम्हाला 5 मिनिटात ही पीडीएफ तुमच्या स्क्रीनवरती भेटणार आहे. सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुणे शहरसाठी ज्यांची निवड झाली त्यांना शुभेच्छा. त्याच पद्धतीने ज्यांची निवड झाली नाही, जे हारले असतील, ज्यांना 102 110 112 कट ऑफच्या काटावरती गेलाय आणि हारलाय, अजिबात मैदान सोडू नको. पुढची जीत ही तुझी असेल, लक्षात ठेवायचं. त्यामुळे पुढच्या ज्या डिसेंबरची भरती आहे त्याची मोहीम तू आतापासून आग. 1-2 मार्क म्हणजे तू काय हारलेला नाहीस, लक्षात ठेवायचं आमच्या भाषेत. कारण जो 1-2 मार्काने हारतोय तो सुद्धा ग्रेट असतो, लक्षात ठेवायचं. कारण की तिथपर्यंत जाणं एवढी गोष्ट नाही, लक्षात ठेवायचं, सोपी. फिजिकल मारणं सुद्धा एवढं सोपं नव्हतं, लक्षात ठेवा. आणि त्यातनं तुम्ही पेपरला क्वालिफाय झालाय. 60 50 70 पडले असतील तर 20 मार्कांचा तर गोंधळ आहे. एक वर्ष तुझ्या हातात आहे. ह्या वर्षाचा जर विचार आतापासून केलास तर जिंकणार, लक्षात ठेवायचं. नाहीतर परत तू तीच अवस्थेनं समोर येणार, लक्षात ठेवायचं. तर बाकीचे सगळे धंदे बंद करून एक टाक फोकस कर, तर तो जिंकणार, लक्षात ठेवायचं. सो सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की आपल्या चॅनलला मात्र आता सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. शेवटी मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद.